पहाटेचे 4 लावून भाऊन 4:30 पर्यंत नाही सगळं रेडी झालो होतो आम्ही. मग एक थोड्या वेळाने म्हणते नाही भाऊन गाडी पण आली होती आपली. मग हनुमदादाने भाऊन नारळ सोडून घेतला आणि निद्दाने भाऊन नारळ फोडून घेतला बघा. आता नारळ वगैरे फोडून झाल्यानंतर नाही भाऊन जेवढे मेंबर जाणार होते नाही फिरायला तेवढे सगळेजण गाडीत बसून घेतलं बघा. आणि तुम्हाला नाही भाऊन सांगायचं विसरलंच, आम्ही सगळे फॅमिली मिळून का नाही मालवण चालू होतो बघा फिरायला. मग पहिला स्टॉप का नाही भाऊन मिरजमध्ये घेतलं बघा चहा पिण्यासाठी. मग आमच्या सगळ्यांचं नाही भाऊन चहावर पिऊन झाल्यानंतर नाही गाडीत तेल घालण्यासाठी पंपावर आलो बघा गाडी घेऊन. मग गाडीत तेल वगैरे घालून झाल्यानंतर नाही भाऊन एक थोड्या वेळात नाही रंकाळवरून पोहोचलो बघा आम्ही. मग बघता नाही भाऊन घाटात जाऊन पोहोचलो नाही कळालंच नाही बघा. मग एक थोड्या वेळानंतर सगळेजण उतरलो बघा गाडीतून नाश्ता करण्यासाठी. गाडीतले सगळे मेंबर मिळून का नाही भाऊन हे हॉटेलवर आलो बघा सगळेजण नाश्ता करण्यासाठी. मग सगळे मिळून का नाही भाऊन डोसा ऑर्डर दिलीत. मग डोसावर खाऊन झाल्यानंतर भाऊन आम्ही निघालो बघा गाडीत बसण्यासाठी. मग नाश्ता करून जाताना नाही भाऊन पुन्हा एकदा आम्ही घाटामध्ये लावलो बघा. मग वाटत जाताना नाही भाऊन असं करवंदाचे झाड लागतात मध्ये मग असं उतरून का नाही सगळेजण तोडून घेतले जरा. मग 5 ते 7 असा प्रवास करून का नाही भाऊन शेवटी मालवणमध्ये येऊन पोहोचलोच बघा आम्ही सगळेजण. मग मालवणमध्ये आल्यानंतर भाऊन 5 मिनिटात रूमवर पोहोचलो बघा. उद्याच्या ब्लॉग मध्ये भाऊन सगळं वॉटर ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. त्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या.